इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर ए बेखबर। इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर ए बेखबर। शहर में तेरी जीत से ज़्यादा चर्चे तो मेरी हार के है। ठाकरे संपले नाहीत, ठाकरे संपत नसतात हे सांगणारा हा निकाल। सत्ता गेली, महापौर गेला, दिवसभर आपल्या विजयाचा गुलाल उधळणाऱ्या भाजपला रात्र होताना गुलाल पुसायला लागतो का असं चित्र तयार झालं होतं। जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला, या पक्षाच्या यंत्रणेला, या पक्षाच्या मनी आणि मसल पॉवरला ठाकरेंनी घाम फोडला। पराभव झाला, पण भाजपचं बहुमत फक्त 4 जागांचं आहे। जे एकनाथ शिंदेंकडे निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून फुटलेल्या 53 स्टँडिंग नगरसेवकांचं बळ होतं, त्या शिंदेंचा आकडा 29 पर्यंत आला। सर्व यंत्रणा उधळून लावत ठाकरे अडखळले। अगदी वेशीवर रोखण्यात भाजपला यश आलं, पण ठाकरे संपले नाहीत, ठाकरे संपणारे नाहीत हाच सांगणारा हा निकाल। आपण एक का म्हणतोय समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुरुवात करूया ती आकड्यांच्या लॉजिकवर। 2017 साली शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असा सामना मुंबई महापालिकेत झाला होता। तेव्हा शिवसेनेला 84 जागा मिळाल्या, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6 आणि MIMला 2 जागा मिळाल्या होत्या। मधल्या काळात शिवसेनेत मोठी फूट झाली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे 70 ते 80% लोक त्यांना सोडून गेले। आमदार खासदार यांचं बहुमत एकनाथ शिंदे यांच्या सोबत होतं। लोकसभेला ठाकरेंनी करिश्मा केला, विधानसभेला ठाकरेंचं पानिपत झालं। ठाकरे संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या। दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली होती। 2017 साली आलेल्या 84 नगरसेवकांपैकी सुमारे 53 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या कंपूत दाखल झाले होते। महापालिकेत प्रशासक होते, पण फुटीनंतर आकडेवारी काढायची तर 31 इतकीच होती। त्यातही अनेक नगरसेवक कुंपणावर होते। त्या फुटीनंतर भाजप शिंदेसेना यांचं एकत्रित बळ 82 अधिक 53 असं 135 इतकं झालं होतं। आता या राहिलेल्या नगरसेवकांवर ठाकरेंनी इलेक्शन लढली आणि आकडा आणला तो 65चा। पर्यायाने ठाकरे 31 वरून 65 वर गेले, तर भाजप शिंदे 135 वरून 118 वर आले। मग जिंकलो कोण? आता या आकड्यात भाजप आणि एकनाथ शिंदे सातत्यानं ठाकरेंवर आरोप करत होते, तो म्हणजे ठाकरेंकडे स्वतःचं मतदान राहिलेलं नाही। शिवसैनिकांचं मतदान एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। ठाकरे हे काँग्रेसच्या मतांवर आपलं अस्तित्व टिकवून आहेत। आता हे देखील या निवडणुकीतून सप्रमाण सिद्ध झालं, कारण काँग्रेसपासून स्वतंत्र लढून ठाकरेंनी 65 जागा खेचून आणल्या। या आलेल्या जागांवर त्यांना मिळालेली मतं आहेत 7,17,736। तर जे एकनाथ शिंदे आमचीच शिवसेना खरी हे सांगू पाहतात, त्यांना मुंबईत मिळालेली मतं आहेत 2,73,326। एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी सांगायची तर ठाकरेंना आहेत 27.52% मतं, तर शिंदेंच्या शिवसेनेला आहेत 10.48% मतं। काँग्रेसला सोबत घेऊन लढताना काँग्रेसची मतं ठाकरेंना मिळतात, मुस्लिम मतं मिळतात। ठाकरेंचं स्वतःचं असं राजकीय अस्तित्व नाही असं म्हणणाऱ्यांना ही आकडेवारी सणसणीत चपराकच आहे असं म्हणावं लागतं। कारण काँग्रेसपासून स्वतंत्र लढत एकट्याच्या हिमतीवर ब्रँड ठाकरेंनी भाजपला खिंडीत रोखण्यात यश मिळवलं। इथेच काँग्रेस सोबत असते तर भाजपचा पालापाचोळा करण्यात ठाकरेंना यश मिळालं असतं। अगदी शिंदेंच्या यामिनी जाधवांचं उदाहरण घेतलं तर त्यांचा विजय 1490 मतांनी झाला, पण त्याच प्रभागात मनसेने 2157 मतं घेतली। इथे काँग्रेस सेना मनसे एकत्र असती तर शिंदेंची जागा वजा झाली असती। अशा अनेक जागांचा हिशोब निघतो, जो काढला तर शिंदे आणि भाजपची पळता भुई झाली असती। तरी पण ठाकरेंनी एकट्याने मिळवलेल्या या यशाची अधिक दखल घेतली जाऊ शकते हे नक्की। आता हे आकडे, हे वोट शेअर ठाकरेंनी मिळवलं ते अधिक महत्त्वाचं का आहे ते समजून घेऊ। सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे ठाकरेंचे स्टँडिंग नगरसेवक शिंदेंनी आपल्याकडे खेचून घेतले होते। भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एक पॉलिसी राज्यभर राबवली, ती म्हणजे प्रभागात विरोधकच ठेवायचा नाही। साधारण गल्ली ते दिल्ली 2 प्रमुख विरोधक अशी एकूण रचना। कोणत्याही प्रभागात एक स्टँडिंग नगरसेवक, त्याला फाईट देऊ शकणारा दुसरा विरोधक, अशी प्रत्येक प्रभागाची रचना। भाजपने पहिल्या फॅक्टरवर फाईट दिली ती प्रभाग रचनेलाच। राज्यात सत्ता असल्याने भाजपने आपल्या पद्धतीने प्रभाग रचना तयार केली। नेमकी कशी? तर एखाद्या मतदारसंघात मराठी मतं किंवा ठाकरेंच्या बाजूची मतं जास्त असतील तर वेगवेगळ्या प्रभागात फोडून टाकणं। आपल्या सोयीची प्रभाग रचना झाल्यामुळे हक्काचे मतदार विखुरले गेले। त्यानंतर भाजपने दुसरी महत्त्वाची फिल्डिंग लावली, ती म्हणजे प्रमुख विरोधकच आपल्याकडे खेचून
घेण्याची पॉलिसी. राज्यभर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. या बिनविरोधाचं सूत्र काय होतं तर समोरच्यांचे उमेदवारच आपल्याकडे खेचून घेणं. आता हे ऐन निवडणुकीत एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवाराच्या बाबतीत झालं असेल तर ज्यांना एबी फॉर्म मिळाला नव्हता, जे प्रमुख विरोधक होते, त्यांच्या बाबतीत काय झालं असेल विचार करा. एका प्रभागातले 2, 3, 4 ताकद असणारे इलेक्शन लढू शकणारे उमेदवार भाजपकडेच होते. ठाकरेंना ताकद असणारा उमेदवारच मिळणार नाही याची संपूर्ण यंत्रणा भाजप आणि शिंदेंनी लावली होती. पर्यायाने एबी फॉर्म वाटण्याची वेळ आली तेव्हा 8व्या 9व्या 10व्या नंबरचा माणूस ठाकरेंना शोधावा लागत होता. बरं, तो शोधला तरी विधानसभेच्या सभापतींना देखील रस्त्यावर उतरून गल्लीबोळात शिरून अर्ज माघारी घेण्याची विनवणी करावी लागत होती. आपलं राजकारण पणाला लावावं लागत होतं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंच आहे. इलेक्शन होईल पण इलेक्शन झाल्यानंतर आम्हीच आहोत असं म्हणून कमी ताकदीच्या माणसांना दम भरण्यात येत होते. अर्थात याच समीकरणात ठाकरेंना शून्यावर आणण्याचं गणित बांधलं जात होतं. म्हणजे कसं तर ठाकरेंचे गतवेळी 84 नगरसेवक होते. फुटीनंतर ते 31 झाले. प्रभाग रचना सोयीची करून ते अजून कमी करण्याचे डाव आखले. सत्तेचा दबाव टाकून अजून मायनसमध्ये घेऊन जाण्यात आले. पर्यायाने या स्थितीत ठाकरेंनी 10-12 नगरसेवक निवडून आणले असते तरी ही गोष्ट चमत्कार समजायला हवी होती. अशा स्थितीत ठाकरेंनी 65 आणले. अर्थात या निकालातून ठाकरे हरले, ठाकरे संपले अशा चर्चा होतील. पण भाजपला निकालातून चांगलंच समजलंय, हा माणूस संपलेला नाही, हा माणूस संपणार नाही आणि हा माणूस संपणाऱ्यातला देखील नाही.